नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहेत। महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या धडाकेबाज निर्णयाच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण बातमी असून या बातमीचे स्पष्टीकरण आपण करूया। आजची आपली प्रमुख बातमी आहे। आजची मोठी बातमी, कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक, 4 धडाकेबाज महत्वाचे मंत्रिमंडळ निर्णय, दिनांक 11 फेब्रुवारी 2026। तर या संदर्भाने जी मीटिंग झाली आहे त्या मीटिंग मध्ये जे निर्णय घेण्यात आले आहेत त्या निर्णयाचा सखोल माहिती या माध्यमातून आपण पाहणार आहोत। चला तर पाहूया महत्वाची माहिती। नमस्कार मित्रांनो, कॅबिनेट मंत्रिमंडळाची आज बैठक संपन्न झाली असून या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वपूर्ण 19 निर्णय पारित केले। तर शिक्षण क्षेत्राच्या संदर्भाने 4 धडाकेबाज निर्णय घेतले। जाणून घेऊया मंत्रिमंडळ बैठकीचे धडाकेबाज निर्णय। 4 धडाकेबाज निर्णय पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया मंत्रिमंडळ बैठकीचे 4 धडाकेबाज निर्णय। मित्रांनो, राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली। तर सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदा मंत्रिमंडळातील मिनिस्टरीमध्ये बैठकीला हजेरी लावली। यामध्ये महत्वाचे, राज्य कर्मचाऱ्यांना आज 10 फेब्रुवारीची आनंदाची बातमी आहे। मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले महत्वाचे 4 निर्णय। निर्णय क्रमांक 1 पाहूया। पहिला निर्णय, राज्यातील विज्ञान प्रदर्शनातील बक्षिसाच्या रकमेत वाढ, विद्यार्थी, शिक्षक, प्रयोगशाळा परिचर यांना मिळणार वाढीव बक्षीस। हा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी घेतला असून दुसरा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीचा आज घेण्यात आलेला निर्णय क्रमांक 2, जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र, वाढलेली लोकसंख्या व अंतर विचारात घेता विविध सेवा जलद मिळाव्यात यासाठी उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार पदनिर्मिती। राज्यात अप्पर जिल्हाधिकारी यांच्या 11 पदाच्या निर्मितीस मान्यता प्रदान करण्यात आली असून हा शासन निर्णय, मंत्रिमंडळ निर्णय महसूल व वन विभाग यांच्या मार्फत घेण्यात आला। मंत्रिमंडळ बैठकीचा तिसरा निर्णय आपण जाणून घेऊया। हा अत्यंत महत्वाचा आहे। तर महाराष्ट्र राज्य सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील एकूण 109/3/घ मध्ये सुधारणेस मान्यता प्रदान करण्यात आली असून मंत्रिमंडळामध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंडळाने हा एक महत्वाचा तिसरा निर्णय घेतला। चौथा निर्णय पाहूया। मंत्रिमंडळ बैठकीचा निर्णय क्रमांक 4, महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश व शुल्क विनियम अधिनियम 2015 मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत। त्याबाबत अध्यादेश मान्यता देण्यात आली आहे मंत्रिमंडळाने आणि हा मंत्रिमंडळामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत निर्णय घेतला आहे। करिता वरील 4 निर्णयाचे स्पष्टीकरण आपण केले आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ।